हेल्मेट वापरणे सक्तीचे नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई होणार. देवणी पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांचा इशारा. राज्यातील वाढते रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला हा निर्णय. नमस्कार, स्वागत सर्वांचे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूया सविस्तर बातमी. नागरिकांच्या जीवित संरक्षणासाठी देवणी पोलिसांनी आता कडक पावले उचललेली आहेत. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य असून नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या 10 वर्षात झालेल्या एकूण वाहतूक अपघाताचा अभ्यास केला असता अत्यंत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्या किंवा गंभीर जखमी होणाऱ्या नागरिकांपैकी सरासरी 35 ते 40% प्रमाण हे दुचाकी स्वाराचे आहे. हेल्मेटचा वापर केल्यास प्राणांतिक अपघात आणि गंभीर दुखापतीची शक्यता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. वाहतूक कायदा कलम 194D अन्वये प्रत्येक दुचाकी स्वाराने हेल्मेट घालणे कायदेशीररित्या बंधनकारक असून दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंड वसूल केला जाईल, असेही सांगण्यात आले. जे नागरिक जाणून बुजून कायद्याचा भंग करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांच्या सुरक्षेसाठीच हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येते आहे. देवणी पोलीस ठाणे हद्दीत सुज्ञ नागरिकांनी दुचाकी चालवताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी केले. देवणी पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता शहरातील दुचाकी स्वारांना शिस्त लागण्याची शक्यता वर्तवली आहे. मल्लेवाल परिवाराने केलेला आहे, तर आधी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया. आणि सर उठवा सर की आम्ही दुपारी आम्हाला फोन आला, संतोष आणि ते दोघं बसले होते. मी गेल्या वर्षी सत्कार केलं होतं, कामगारांनी सत्कार केलं होतं, त्याची आठवण घेऊन आज मुजीब सरांनी खरंच त्याची आठवण आज मला झाली. मला आज दिवणीमध्ये कोण कामगाराचा सत्कार कोण करल हा मला माहित होतं, परंतु आज मुजीब सर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. पुढच्या वर्षी जास्तीत जास्त या ठिकाणी खरंच तुम्ही या कामगार दिनानिमित्त आज तीन ह्या ठिकाणी आलेत. बुद्ध पौर्णिमा आलेत, कामगार दिन आलेत, महाराष्ट्र दिन, म्हणजे 3 दिन आज मल्लेवाल परिवाराकडून साजरा करतायत. याचं अभिनंदन वाटतंय मला. आणि ह्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून जे आश्मी साहेब वंशी इथे उपस्थित झाले, तसेच या ठिकाणी आमचे सहशिक्षक चंद्रकांत मोटेराव सर इथे उपस्थित आहेत, तसे कदम साहेब पत्रकार आहेत, तुमचे भैया साहेब पत्रकार उपस्थित आहेत. त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. आणि सर्व कामगारांचं मी अभिनंदन का करतो, कारण तुम्ही कष्ट मेहनत तुमची एवढी मेहनत आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमची मेहनत आहे. परंतु आता कदम सरांनी बोललं ते तुम्हाला भेटलंच नाही. का भेटलं नाही हे मला माहिती नसेल, परंतु तुम्हाला माझी विनंती राहणार आहे, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातला फक्त 200 ते 250 रुपये खर्च करा आणि तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या 2 लेकरांची शिष्यवृत्ती म्हणून तुम्ही मिळू शकता. कारण जर मिळत देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KJ न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.